नमस्कार मित्रांनो. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या निधी कंपनींचं रजिस्ट्रेशन झालं असेल किंवा काही जण हे विचार करत असतील, काही जणांची इच्छा असेल की आपण निधी कंपनीचं रजिस्ट्रेशन करून निधीचा व्यवसाय सुरू करावा. तर याच्यामध्ये यशस्वी होण्यासाठी म्हणजे आम्ही आत्तापर्यंत जेवढ्या निधी कंपनीजचा कंप्लायन्स केलाय किंवा रजिस्ट्रेशन्स केलेत किंवा ज्या आमच्याशी जोडलेल्या गेलेल्या आहेत, हे बघितल्यानंतर एक 4-5 गोष्टी म्हणजे विशेषतः 5 गोष्टी अशा वाटतात की प्रत्येक निधी करणाऱ्या मॅनेजमेंटनी त्या आत्मसात करणं आवश्यक आहे. निधी कंपनीचा उत्कर्ष होण्यासाठी त्या 5 गोष्टींची अत्यंत आवश्यक आहे. त्याची चर्चा आज आपण करणार आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ज्ञान. निधीला सेक्शन 406 हा निधी कंपनीचा कंपनीज ऍक्ट 2013 मधला सेक्शन आहे. त्याचबरोबर निधीचे टोटल 24 नियम आहेत. निधी रूल्स 2014 ह्याच्यामध्ये 24 नियम आहेत की ज्याचं पूर्ण ज्ञान निधी कंपनीच्या मॅनेजमेंटला असलं पाहिजे. निधी कंपनीचे जे काही नोटिफिकेशन्स किंवा अमेंडमेंट्स गव्हर्नमेंटकडनं येतात त्याची पूर्ण माहिती पाहिजे. आणि जे काही फॉर्म्स आहेत किंवा जो काही कंप्लायन्स करावा लागतो MCAच्या दृष्टीने त्याची माहिती पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही कुणाशीही निधी या विषयावरती चर्चा करता किंवा मेंबर्सना निधीचे काही गोष्टी समजावून सांगताय, तेव्हा पुढच्याला हा विश्वास बसला पाहिजे की तुम्हाला निधी कंपनीचं किंवा निधी रूल्सचं पूर्ण नॉलेज आहे, ज्ञान आहे. त्याचा नक्कीच निधी कंपनीचा उत्कर्ष होण्यामध्ये फार मोठा वाटा राहतो. जे निधीचे संचालक आहेत त्यांनी निधी कंपनीचे पूर्ण नियम समजावून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पहिली महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ज्ञान, नॉलेज. दुसरं जे गरजेचं आहे ते म्हणजे बिझनेस प्लॅन, की ज्याला स्ट्रॅटेजी किंवा ब्ल्यू प्रिंट असं म्हणता येईल. म्हणजे निधी कंपनीची नोंदणी केल्यानंतर पहिल्या वर्षामध्ये निधी कंपनीचे एम्स, ऑब्जेक्टिव्ह, टार्गेट काय आहे हे आधी निश्चित केलं गेलं पाहिजे. दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी निधी किती टक्क्यांनी निधीची वृद्धी झाली पाहिजे, निधी ग्रो करणं आवश्यक आहे किंवा तुमची इच्छा काय आहे हे तुम्ही आधी निश्चित केलं पाहिजे. त्या दृष्टीने तुम्ही कुठल्या उपाययोजना करतायत, कुठल्या स्ट्रॅटेजीज अवलंबताय याची एक ब्ल्यू प्रिंट बनवणं आवश्यक आहे. कारण कुठल्याही ऑर्गनायझेशनची, कंपनीची ग्रोथ ही त्यांनी जर रोडमॅप बनवून त्या दृष्टीने केली तर त्याचा खूप मोठा फायदा होतो. म्हणजे तुमचे डिपॉझिट्स किती हवेत पहिल्या वर्षी, कॅपिटल किती पाहिजे, दुसऱ्या वर्षी डिपॉझिट्स किती, लोनचं तुम्ही किती लोन्स देणार, ह्याची तुमची स्वतःची किती लिमिट्स असलं पाहिजे आणि ते थोडं जास्त ठेवावं आणि त्या दृष्टीने मार्केटिंग स्ट्रॅटेजी प्लॅन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्या म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुमचं रोडमॅप निधी कंपनी रजिस्टर झाल्याच्या दिवशी म्हणण्यापेक्षा जेव्हा तुम्ही ठरवलंय की निधी कंपनी आता आपण बनवूया तेव्हापासून तयार पाहिजे. म्हणजे अगदी पहिले 200 मेंबर्स कसे करायचे, 10 लाख कॅपिटल कसं करायचं, इथं पासून ते काही कोटीमध्ये प्रॉफिट कसा मिळवायचा ह्याचा रोडमॅप तयार पाहिजे. ह्याच्या पुढची महत्वाची जी गोष्ट आहे, तिसरी गोष्ट, ती म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आणि मार्केटिंग. निधी कंपनी रजिस्टर करताना तुम्ही नवीन असता तेव्हा थोडं कमी इन्फ्रास्ट्रक्चर असेल, म्हणजे ऑफिस सेटअप वगैरे तरी चालेल. पहिलं वर्ष तुम्ही मेहनत करा, पण त्यानंतर पहिल्या दुसऱ्या वर्षी नंतर एक व्यवस्थित इन्फ्रास्ट्रक्चर निधी कंपनीनं लावणं किंवा उभं करणं हे आवश्यक आहे. कारण की ती बँक स्वरूपात काम करते. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक मेंबरला असं एक वाटलं पाहिजे किंवा तसा त्याला एक्सपिरियन्स मिळाला पाहिजे की तो बँकेच्या एन्व्हायरमेंटमध्ये काम करतोय. विश्वास मनामध्ये निर्माण होण्यासाठी ही पण एक अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आणि निधी कंपनीचं जे बेसिक मॉडेल आहे त्याची ही थोडीशी गरज आहे की इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे. त्यानंतर चौथी अत्यंत महत्वाची गोष्ट की ज्याच्याशिवाय निधी कंपनी तुम्हाला चालवताच येणार नाही, ती म्हणजे कंप्लायन्स आणि ट्रस्ट. निधी कंपनीचे निधी रूल्स मध्ये किंवा जे काही गव्हर्नमेंटचे नोटिफिकेशन्स येतात त्याच्यामध्ये जे काही कंप्लायन्स सांगितलेले आहेत, इतर व्हिडिओज ज्या या चॅनलवरतीच आहेत त्याच्यावरती सर्व कंप्लायन्सेसचे पॉइंट्स किंवा व्हिडिओज बनवलेले आहेत, ते तुम्ही सगळे एकदा अवश्य बघा. कागदावरती लिहून काढा की निधी कंपनीला कुठले कंप्लायन्स करावे लागतात आणि ते वेळच्या वेळी करा. तुम्हाला कधीही निधी कंपनीमध्ये पेनल्टी लागणार नाही ह्याची पूर्ण काळजी घ्या. कारण की तुम्ही एकदा निधी बनवली म्हणजे तुम्हाला ते करणं भागच आहे. पाण्यात तुम्ही गेला म्हणजे पोहलंच पाहिजे, त्याला पर्याय नाही. तर या पद्धतीने कंप्लायन्स करायचे 2 फायदे होतात. एक म्हणजे MCA वरती तुमची निधी कंपनीने कंप्लायन्स केलेला आहे हे रिफ्लेक्ट होत असतं.
त्यामुळे कोणी तुमच्या निधी कंपनीचा सर्च घेतला किंवा कोणी बघितलं तर त्यांना लक्षात येतं की ही कंप्लायन्स केलेली निधी कंपनीज आहे. आणि मेंबरना पण एक विश्वास राहतो. तुमचा स्वतःचा देखील आत्मविश्वास मोठा राहण्यासाठी कंप्लायन्स करणं आवश्यक आहे. जर कंप्लायन्समध्ये काही अडचण असेल तर तुम्हीही कॉन्फिडंट राहत नाही. तर त्यामुळे सर्वच बाजूनी विचार केला तर कंप्लायन्स ही अत्यंत आवश्यक अशी गोष्ट निधी कंपनीमध्ये आहे की ज्यानं विश्वासाची आपोआप निर्मिती होती. आणि पाचवं सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे निधी कंपनीमध्ये संयम, नैतिकता आणि सामाजिक दायित्व चं भान या गोष्टी असल्या पाहिजेत. म्हणजे तुम्ही निधी कंपनी बनवली की आणि तुम्ही व्यवस्थित दृष्टीनं त्याच्यामध्ये कार्यरत आहात तर तुम्हाला नफा त्याच्यामध्ये 100% होणार आहे. मात्र तुम्हाला थोडा पेशन्स ठेवला पाहिजे. इथिकली नैतिकतेने निधी कंपनी चालवायला पाहिजे आणि सामाजिक ह्याचं भान ठेवणं अपेक्षित आहे की ते तुम्ही ठेवलं पाहिजे. ह्या 5 गोष्टी आहेत की ज्या तुम्ही अवश्य पाळा. ज्ञान, तुमचा बिझनेस प्लॅन, इन्फ्रास्ट्रक्चर, कंप्लायन्स आणि संयम, नैतिकता, सामाजिक दायित्व हे तुम्ही पाळलं, या पद्धतीने तुम्ही कार्यरत राहिला तर तुम्हाला सफलता अवश्य मिळणार आहे. धन्यवाद.